नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. दिव्या किचनमध्ये शिरा बनवत असते. आज तिचा किचनमधला पहिला दिवस असतो, म्हणून तिला गोडापासून सुरुवात करायला सासूने सांगितले होते. आशा ही दिव्याची मोठी नणंद तिला कुठे काय आहे ते सांगत असते. तेव्हा आशाची आजी तिला आवाज देते व तिला म्हणते, आशा, सुनबाईच्या हातचा शिरा खायचा आहे. आशा म्हणते, नाही आजी, मी दिव्याला कुठे काय आहे ते सांगत होते. झाले माझे, मी येतेच बाहेर. दिव्याला खूपच टेन्शन आले होते. तिला आईचे शब्द आठवत असतात. आई नेहमी म्हणायची, स्वयंपाक शिकून घे, नाहीतर लग्न झाल्यावर तुला आठवण येईल माझी. माहेरी शेवटचा किचनमध्ये कधी काय बनवले होते हे पण तिला आठवत नसते. दिव्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून दिव्याची सासू त्यांच्या सासूबाईंचा डोळा चुकवून दिव्याच्या मदतीला येतात. त्या दिव्याच्या शेजारी उभ्या राहून तिला कसे काय करायचे ते सगळं शिकवतात. शेवटी एकदाचा शिरा तयार होतो. दिव्याच्या सासूबाई गुपचूप बाहेर येऊन बसतात. शिऱ्याचा वास घरभर दरवळत असतो. दिव्या सगळ्यांसाठी डिशमध्ये शिरा आणते. पहिल्यांदा ती आजींना देते, नंतर सगळ्यांना. दिव्याचा नवरा सुशील पण तिथे असतो. दिव्याने बनवलेला शिरा पाहून त्याला पण आनंद होतो. एक घास खाल्ल्यावर आजी म्हणते, जमलंय की शिरा? काय सगळे म्हणतायत तुला स्वयंपाक अजून येत नाही ते? सगळेच दिव्याचे कौतुक करत असतात. दिव्याला आता खरंच छान वाटत असते सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून. दिव्या ही एक उच्च शिक्षण घेतलेली व लाडात वाढलेली मुलगी. तिच्या वडिलांनी तिला अगदी मुलाप्रमाणे वाढवले होते. त्यामुळे आईचे कधी चाललेच नव्हते. आई नेहमी म्हणायची, किती शिक्षण झाले तरी एका स्त्रीला किचनमध्ये यावेच लागते. जर घरच्यांच्या मनात उतरायचे असेल तर आधी स्वयंपाक यावा लागेल. तर दिव्या म्हणायची, मी स्वयंपाकाला बाई ठेवेल. आज ते आईचे शब्द दिव्याला आठवत असतात. दिव्या व सुशील यांचा प्रेमविवाह असतो. सुशीलने त्याबरोबरच शिक्षण पूर्ण केलेले होते, पण सुशीलला नोकरी लगेच लागते. चांगली नोकरी लागली म्हणून तो दिव्याच्या मागे लागतो लग्न करण्यासाठी. दोन्ही घरातले पण सुशिक्षित असतात, त्यामुळे लग्नात फारसा विरोध होत नाही. पण आजीला अजून पटलेले नसते. आजी थोडी जुन्या वळणाची असल्यामुळे तिला दिव्याला स्वीकारायला जड जात होते. पण दिव्याच्या हातचा शिरा खाऊन आज आजी खुश होती. दिव्याला लग्नात आईने भरपूर दागिने दिले होते. ते ती कपाटात नीट ठेवत असते. आशा समोरच असते. ती पाहते. एक सेट फारच सुंदर असतो. दिव्याच्या आईने खास तिच्या पसंतीने नाजूक असा 1 ग्रॅममध्ये बनवलेला असतो. त्यात एक ठुशी, बांगड्या व कानातले असं असते. दिव्याच्या आईला माहीत असते दिव्याला सोन्याच्या वस्तू जास्त आवडत नाहीत, म्हणून त्यांनी तो सेट तिला दिला होता. आशा तो सेट 4 वेळा हातात घेते व ठेवते. शेवटी ती दिव्याला म्हणते, दिव्या, हा सेट खूपच सुंदर आहे. ह्या आठवड्यात माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न आहे, तेव्हा मी हा सेट घालायला घेऊ का? असे म्हणते. दिव्या हो नाही म्हणेपर्यंत ती तो सेट तिच्या पर्समध्ये ठेवायला घेऊन जाते. दिव्या आशाकडे बघतच राहते. एकतर दिव्या घरात नवी नवरी, त्यात आशा ही मोठी नणंद, त्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. थोड्या वेळाने सुशील खोलीत येतो. दिव्या त्याला सांगते, ताईंनी तिचा सेट घेतला. सुशील दिव्याला म्हणतो, अगं सेटच नेलाय ना, मग नेऊ दे की. नाती सांभाळताना हे सगळं चालते. दिव्या काहीच बोलत नाही. दिव्या व सुशील हे नवं जोडपं लग्नानंतरच्या गुलाबी दिवसात गुरफटून गेल्यानंतर नुकतेच संसारात पदार्पण केलेले. दिव्या सर्व प्रकारे स्वतःला नव्या घरात इथल्या माणसात एकरूप होण्यासाठी धडपड करायची. सासरचं वातावरणसुद्धा खूप छान व मोकळं असतं. पण सुशील व आशा हे लाडावलेले व हट्टी असतात. सासूबाईंना आपल्या दोन्ही मुलांचे खूप कौतुक. आशाला कसे हवे असलेली वस्तू हवीच असते आणि सुशीलला कसे सगळे हातात द्यावं लागतं. आपण किती लाड पुरवतो. मुलांचे वर्णन करण्यात त्यांना भारी मोठेपणा वाटत असायचा. दिव्या सुशीलच्या प्रेमापोटी तिला न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत करू लागली होती. इथेच सुरू झालं तिला गृहीत धरणं. दिव्या रोज घर सांभाळता सांभाळता नोकरीसाठी पण प्रयत्न करत असते, पण तिला म्हणावी तशी नोकरी मिळत नसते.
दिव्याने तिच्या गोड स्वभावाने आजीचे पण मन जिंकले होते. आता दिव्या आजीची लाडकी नाचून झाली होती. हे आशाला खटकत होते. तिला वाटू लागले तिचे ह्या घरातली जागा आता दिव्या घेते. ज्यावेळी आशा दिव्याच्या गळ्यात आजीची सोन्याची चैन बघते तेव्हा तिची खात्रीच पटते. त्याचा बऱ्याच दिवसांपासून आजीच्या चैनीवर डोळा होता. तिला वाटायचे ती चैन आजी आपल्यालाच देईल. आशा नाक फुगवतच आजीजवळ जाते. तिला म्हणते, आजी तू चैन त्या काल आलेल्या मुलीला दिली. मी किती वेळा तुला मागितली तर मला नाही दिलीस. हेच का तुझे माझ्यावरचं प्रेम? आजी गालातच हसतात आणि आशाकडे पाहून म्हणतात, अगं प्रेमाची तुलना तू सोन्यात करतेस काय? आजवर तू जे मागितलेस ते तुला दिले. मग एक चैन तिला दिली तर काय बिघडलं? पुढे आजी म्हणते, ती चैन मला तुझ्या आजोबांनी दिली होती. ती त्यांची आठवण आहे. ती ह्या घरातच राहावी म्हणून मी तिला दिली. तरी आशाचा राग काही जात नव्हता. असंच एकदा दिव्याचा एक कुर्ता जो सुशीलने तिला लग्नानंतर फिरायला गेले असताना घेऊन दिला तो आशाला आवडला. तो अंगाला लावून तिने आरशात स्वतःला निहाळले आणि दिव्याला न सांगताच न विचारता ती तो कुर्ता घेऊन गेली. दिव्याला जेव्हा ती कुर्ते घालायची होती तेव्हा ती सापडली नाही. अख्खं कपाट तिने शोधले. नंतर तिला सासूबाईंकडून कळते की ती कुर्ती आशा घेऊन गेली. तेव्हा दिव्याला खूपच राग आला. आता तिने परत सुशीलच्या कानावर घातले. अतिशय निर्विकार चेहऱ्याने तो तिला बोलला, दिव्या ही तर सगळी मोहमाया आहे. नाती सांभाळायला शिक तू. लहान सहान गोष्टींचा बाऊ करू नकोस. ताईला न दुखवता जे करायचे ते कर. आपल्या लोकांसाठी तर करतेसच ना. शेवटी नातं म्हटलं की हक्क आलाच. आता मात्र दिव्या अजूनच दुखावते. तिला अपेक्षित होते की नवऱ्याने तिला समजून घ्यावे. बहिणीशी बोलावं, तिला थोडं समजून सांगावं. त्याला कोणी सांगावं की ती फक्त वस्तू नसते तर बाईच्या कितीतरी भावना, आठवणी त्या वस्तूशी जोडलेल्या असतात. पण इथे सुशीलने बोलण्याची काही सोयच ठेवली नाही तिला. तोच सुशील स्वतःची वस्तू मात्र कधी कोणाशी वाटून घ्यायला तयार नसायचा. काही महिन्यांनी आशाच्या लहान दिराचं लग्न ठरलं. त्यानंतर ती माहेरी आली होती. बोलता बोलता तिला आईने सांगितले की दिव्याच्या आईने तिला काशीत काम केलेली एक खूप सुंदर साडी दिली. आशाने ती साडी बघायची इच्छा दर्शवली म्हणून दिव्याने ती साडी आशाला दाखवली. इतकी सुंदर साडी बघून आशा खुश झाली आणि ती साडी आपल्या बॅगेत टाकली. पण ह्यावेळी मात्र दिव्या सावध होती. आजीच्या सहवासाने ती आजीकडून बऱ्याच गोष्टी शिकली होती. त्यामुळे तिने प्रसंगावधान राखत ती म्हणाली, नाही ताई, ही साडी नाही नेसायची तुम्ही. अहो घरचं लग्न आहे, छान मिरवलं पाहिजे तुम्ही. ही साडी त्या मानाने फारच नाजूक वर्कची वाटते. सुशील तुमच्यासाठी खूप सुंदर साडी, तुमच्या तोलामोलाची भारीतली साडी घेणार आहे म्हणालाय. तर तुम्ही जरा थांबा आणि तुम्हाला कशी साडी आवडेल ते सांगा. हो की नाही हो आजी? आजी पण दिव्याच्या होला हो म्हणतात. आजीला माहीत असते त्यांची नात लालची आहे ते. काही दिले तरी तिचे समाधान होत नव्हते. तिला नेहमी दुसऱ्याच्याच वस्तूंवर डोळा असायचा. त्यामुळे आजीनेच दिव्याला हुशार केलेले असते. दिव्या व आशा ह्या साड्यांबद्दल बऱ्याच गप्पा मारतात. आता आशाला राहावत नसते. ती दिव्याला म्हणते, परत मला वेळ नाही मिळणार, त्यामुळे आपण आत्ताच साडी खरेदीला जाऊयात. दिव्या पण तयार होते. बरोबर सासूबाईंना पण घेते आणि त्या तिघीजणी शॉपिंगला जातात. जाताना मात्र दिव्या सुशीलचे कार्ड बरोबर घेते, कारण साडी तर सुशीलकडून होती ना. सुशील मात्र खिशाला आता कितीचा फटका बसतो याचाच विचार करत होता. सुशीलचा सल्ला मानून आशाला न दुखावता आपल्या मनाप्रमाणे काम झाल्याच्या समाधानामुळे दिव्याने आपली पाठ स्वतःच थोपटली. शिवाय आशाबरोबर दिव्याने सासूला पण, आजीला आणि बक्षीस म्हणून स्वतःला पण साडी घेतली होती. तेही सगळे आशाच्या आग्रहास्तव. आता इथून पुढे मोहमाया किती सोडायची आणि किती त्यात गुरफटून बसायचं याचं नेमकं गणित दिव्याला कळलं होतं. तसं दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही, तसं स्वतःच्या मनाचा विचार करण्याचा समतोल साधता आला होता. त्यामुळे आता संसारातला गोड शिरा खऱ्या अर्थाने तिला समजला होता.
स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.